मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वयाची कोठारे येत आहेत, सचिनजी बेळगावकर येत आहेत आणि अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अशोक सराफ जी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिया महाराष्ट्र सरकार ने. नमस्कार. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो. थोडीशी गैरसोय होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता, मान्यवरांच्या हस्ते करायचा होता. कारण या ठिकाणी वर्षा बंगल्याच्या या ठिकाणी गणपती स्थापन होतो. त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच हा कार्यक्रम करायचा होता. बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेले. सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची 10 वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो.
माननीय मुख्यमंत्री माझं नाही रे, अरे ह्याचं करूया आपण. हा नाही काय गणपती आहे. हे गणपती बाप्पा आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं, पुष्पगुच्छ आणि शाल देऊ. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी पिळगावकर सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे सरांचं स्वागत करावं. वाह. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बन्सल यांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीजचे भवेश जानोलकर यांचं स्वागत करावं. या. हो. धन्यवाद साहेब. आता आपण बोलूया ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत. 13 मे 2022 रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर भारतात आणि जगभरात आणि सर्व प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला होता. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आमचे आनंदिगे साहेब, धर्मवीर आनंदिगे साहेब संपूर्ण जगभरामध्ये पोहोचले. खरं तर त्यांची कारकीर्द सगळ्यांना माहिती होती, पण लोक त्यांना जाणून नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांनी त्यांना जाणलं. जेव्हा चित्रपट तयार होत होता तेव्हाच आमचं असं ठरलं होतं की याचा भाग दुसरा करणं खूप गरजेचं आहे, कारण अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या ज्या जनमानसामध्ये येणं गरजेचं होतं. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की भाग 2 आपण सुरू करूया. आणि भाग 2चं चित्रीकरण आम्ही 4 महिन्यापूर्वी सुरू केलं आणि आता चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की भाग 2 मध्ये काय दाखवणार आहे.
आम्हाला ती जास्त उत्सुकता ताणायची नाहीये, पण त्याआधी धर्मवीर भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट किती तारखेला प्रदर्शित होणार आहे मराठी आणि हिंदी भाषेतनं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे जमलो आहोत. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, सुपरस्टार बाबूजी देवल यांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण करावं. प्रत्येक मान्यवराच्या हस्ते पोस्टरचं अनावरण होणार आहे. सगळ्यांनी उभं राहून, कारण हे आमच्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचा चित्रपट आहे, आम्हाला सगळ्यांच्या गुरुस्थानी आहे. त्यामुळे सगळ्यांनी उभं राहून या अनावरणाचा तारखेला प्रदर्शन होणार हे आपण बघूया. धन्यवाद सर. मराठी इंडस्ट्री जिथनं सुरू होते आणि जिथे संपते ते तीनही दिग्गज आपल्या समोर आहेत. अशोक मामा,